तुम्हाला ही मेथीची भाजी पातळ कोरडी खाऊन कंटाळा आलाय का माझ्यासारखाच? मला तर खूप आलाय. त्यासाठीच मी आज मेथीचे पराठे तुमच्यासोबत शेअर करते. पहिले गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये लसूण आणि जिरे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे, मग ते पिठामध्ये मिक्स करायचे. त्यामध्ये हळद, त्यानंतर आपली बेडगा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडेसे वरतून जिरे टाकले तरी काही हरकत नाही. थोडासा ओवा टाकायचा आणि त्यानंतर मेथीची भाजी निवडून घ्यायची, छान अशी बारीक चिरून घ्यायची आणि धुवून घ्यायची. त्यानंतर पिठामध्ये ॲड करायचं. सगळं पीठ एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी न टाकता. त्यानंतर थोडंसं पीठ भिजवत आल्यावर त्याला तेलाचा थोडा हात मारायचा. आणि हे पराठे मला सासूबाईंनी शिकवले आहे, म्हणजे आईंनी, आणि तेव्हापासूनच मला खूप जास्त आवडायला लागलेत. आणि छान असे पराठे लाटून घेतलेत. तुम्ही तूप पण लावलं तरी जमतं, पण तुपाचे मला आवडत नाही, कारण की तूपच मला आवडत नाही मेन म्हणजे. आणि आज जेवणामध्ये तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, जसं की नारळाची चटणी झाली, शेंगदाण्याची झाली. जर का तुम्हाला शेंगदाण्याची रेसिपीची म्हणजे चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर डीमार्टला जायचं होतं, रुपालीला थोडी शॉपिंग करायची होती, ते केलं. मेन म्हणजे आम्हाला कप्स घ्यायचे होते चहाचे, फुटले होते सगळे, तर ते घ्यायचे होते. ते मी घेतलेच आहे, तुम्हाला दिसेलच पुढं. आणि कलेक्शन पण खूप छान छान आले, तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा. आम्ही ऑरेंज कलरचे कप घेतलेले आहे, तो आम्हाला 21 रुपयाला एक कप पडला ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.